नमस्कार मित्रांनो, आज आहे संडे आणि आज आहे फिरायचा डे ऑफ. सो आता आम्ही चाललेलो आहोत CSTला. आम्ही म्हणजे माय डिअर वाईफ अँड माय डिअर डॉटर नीना. आता बेसिकली मी आता नाव घेऊ शकतो. दॅट्स फील्स सो गुड. आम्ही आता चाललो आहे CSTला, कारण की आपला जो मित्र आहे कॉलेजचा, ज्याचं नाव आहे अनिकेत विश्वासराव, त्याचं एक्झिबिशन लागलेलं आहे जहांगीर आर्ट गॅलरीला, विच इज अ बिग थिंग. आणि तुम्हाला जर माहीत नसेल तर जहांगीर आर्ट गॅलरीला आर्टिस्ट जे अप्लाय करतात त्याच्यात अनेक वर्षानंतर त्यांचा नंबर येतो फॉर टू डू अ एक्झिबिशन. सो त्याचं आलेलं आहे आणि आज कदाचित त्याचा लास्ट दिवस आहे. आम्हाला वेळच नाही मिळाला आहे सगळं बारसा आणि सगळ्याच्यामध्ये. सो श्री आणि मी चाललेलो आहे वाकडाला एक्झिबिशन बघायला. ऑफकोर्स चला जाऊया. सो मित्रा, कसं वाटतंय तुला? तुझं फायनल एक्झिबिशन झालेलं आहे. तू असा डायरेक्ट येऊ नको, हे थांब जरा. नाही, खूप चांगलं वाटतंय. खूप काही शिकायला मिळालं आणि खूप लोक आली, त्यांनी अप्रिशिएट पण केलं काम. खूप कामं विकत पण गेले. सो किती 8 कामं विकली. 27 कामं लावलेली, 8 कामं विकली गेली. अरे खूप मोठी गोष्ट. पहिल्या दिवशी शोचा खर्च निघालाय, त्यामुळे खूप बरं वाटतंय. आणि त्यांना पण बरं वाटत असेल त्याच्यामुळे. आणि आता मग नेक्स्ट एक्झिबिशन कधी? नेक्स्ट एक्झिबिशन असा विचार करतो, आधी किन्नरीचं एकदा करूया. त्याच्यानंतर आता चालूच आहेत, कामच करायचे आहेत खूप सारे. नाईस नाईस. तू कॅमेरा चालू करूयास तर किन्नरी पळाली. तिच्या एक्झिबिशनचे तेव्हा. बट आता हे ॲक्च्युली मी लास्टच्या दिवशी आलेलं, तुम्हाला सगळ्या सांगितलं असते पण बघायला. पण आता नेक्स्ट लागलं की आधीच सांगत जाईल मी. नक्कीच. ऑल द बेस्ट आणि कॉंग्रॅच्युलेशन्स फायनली. किती वर्षांनी कधी टाकलेलं आणि किती वर्ष? 2018ला फॉर्म भरलेला आणि आत्ता एक्झिबिशन करतोय मी. येस. पॅकिंग करायला आलोय खास. बरोबर कामासाठी बोलवलंय माणूस. रोज येतो मी. हा पॅकिंग करायला आलाय. हवा तुझ्यासाठी व्हिडिओ काढून ठेवतोय याचा मी. किती काम करतो ते तुला व्हिडिओ पाठवतो. काय करणार कॅमेरा चालू केला की ऑटोमॅटिक माझी बायको हसायला लागते.
फर्स्ट अप वी हॅव बेसिकली वरना मागायचं कोल्ड ब्रू विथ ऑरेंज विदाउट एव्हरी शुगर आणि सिरप बेसिकली. पण हे अरे 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 पण ह्याच्या आतच टाकायचं मग तुम्हाला ऑरेंजचा फ्लेवर पण येईल. टेस्ट करू मग. ऑरेंज आणि कॉफी बेस्टेस्ट कॉम्बिनेशन एव्हर. हे आहे पपया सॅलेड. लिटरली पपया ना, दिस इज लिटरली पपया. तर पपयाचं जसं धागे 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 कापले रॉ मँगो आणि कॅरेट. हां पपया रॉ मँगो आणि कॅरेट. सो सॅलेडनी सुरुवात करतोय आम्ही बिकॉज पहिले फायबर खायचं असतं. व्हेरी नाईस. वाव. कसं आहे? मी तुम्हाला सांगायला विसरलो आम्ही कुठे आलो. आम्ही आलो आमच्या फेवरेट कॅफेला, ज्याचं नाव आहे मॅक्स स्ट्रीट कॅफे. हे फक्त परेलमध्ये आणि इकडे CSTला आहे. आणि अजून कुठे आहे असेल कुठे तरी, गुगल सर्च करा. अप्रतिम फूड. थोडं महाग आहे पण अप्रतिम. चिकन डिमसम हे बेसिक आहे, म्हणजे सगळ्यांनी तुम्ही खाल्लेच असते, असं काय नवीन नाही. हे पपया सॅलड नवीन माप होता बाई. ज्यांनी माझा तो सॉल्टवाला ब्लॉग बघितला असेल त्याच्यात मी बोललो की महाग असतं, बऱ्याच ठिकाणी महाग असतं जेवण, स्वस्त पण असतं महाग पण असतं जेवण. तो विषय नाही आहे. ज्याला जिथे परवडतो तो तिथे जातो. विषय क्वालिटी अँड टेस्ट आहे. तुम्ही जे पैसे चार्ज करताय त्याच्या अगेन्स्ट तुम्ही ती क्वालिटी देताय का, हे महत्त्वाचं आहे. ते मी बोलत होतो त्या ब्लॉगमध्ये. स्त्रियाने मागवलेला आहे चिकन बर्गर. पण मी फ्राईज नाही खाणार कारण एवढं तेलकट घसा खराब होतो. आणि इकडे हे बेसिकली हे त्यांनी पाठवलेलं आहे, मी मागवलेलं नाही. मी टाकून नव्हते मागवले. आता काय जातो तिथे आपले फॉलोअर असतात, सबस्क्रायबर, तर ते पाठवतात आपल्या प्रेमाने, तर आपण खायचं. वाव. खूप सॉफ्ट आहे. सो नेक्स्ट अप वी हॅव चिकन ब्रेस्ट पॅन फ्राईड. हे मी खातो कारण की एकमेव प्रोटीनचा फुल फ्लेजेड सोर्स आणि यांचं खूपच सॉफ्ट स्किन चिकन असल्यामुळे. या थँक्यू. या मित्रांनो, वेलकम टू न्यू व्लॉग. नाही, न्यू डे आहे हा. काल आलो घरी आणि डायरेक्ट झोपलेलो आहे मी. बट आय वॉन्ट टू शो यू समथिंग अँड दॅट इज हा आहे DJI-RS4 मिनी गिम्बल. बेसिकली आताचा लेटेस्ट आणि न्यूएस्ट आणि लाईटेस्ट गिम्बल आहे. मला माहिती आहे ज्यांना कॅमेरा गिअर्समध्ये इंटरेस्ट नाही आहे ते थोडं ऑफ जाऊ शकतात, पण थांबा, ऐका मी काय बोलतो आहे. मागच्या ब्लॉगमध्ये एक कॉमेंट होती की दादा कॅमेरा खूप हलतो आहे वगैरे वगैरे, आणि असं कुणीतरी कमेंट केलेली. आणि हे मी स्वतः ऑफकोर्स खूप टायमापासून ऑब्झर्व करत होतो, कारण की हँडहेल्ड मी शूट करतो व्लॉग, तर असं होतं की अरे खूपच कॅसा असतात कधी कधी असं खूप होतं. त्याच्यामुळे व्लॉग असं गरगरल्यासारखं होऊ शकतं. मला पण होतं कधी कधी एडिट करताना, अरे किती हलतो आहे. सो आपण घेतलेलं आहे
आपला कॅमेरा गिअर आपण अपग्रेड करत आहे विथ दिस गिम्बल. पहिले मी पटकन सेटअप करून घेतो आणि नंतर मी सांगतो हे मी का घेतलं आहे. आणि तुम्हाला जर टेक्निकली ह्या गोष्टी कळत नसेल तर मी समजवतो आणि त्याच्यामागचं रिझन पण समजवतो. प्लीज थांबा, लगेच इथून स्किप करू नका व्लॉग, जरा थांबा, प्लीज थांबा, प्लीज. मला स्किप करायचा. सो आपला गिम्बल सेटअप झालेला आहे, जो की खूप जवळजवळचं काम असतं ॲक्च्युली. हा इथे सेटअप झालेला आहे आपला गिम्बल. इथे बघा, हे जे आयटम तुम्हाला दिसतो ना, हा पैसा वसूल आयटम आहे या गिम्बलचा. ठीक आहे. हा आता पहिली गोष्ट, हा सगळ्यात लाईट वेट, सगळ्यात हलकं, सगळ्यात छोटा गिम्बल आहे. मिनी याचं नाव आहे. जे हे काढलं जर आपण तर हे अजूनच छोटं होतं, एवढूच आहे ॲक्च्युली. आणि याच्यावरती हा कॅमेरा मी माउंट करणार आणि व्लॉगिंग करणार. मला माहिती आहे फिजिबल नाही आहे आणि हे चुतियाटिक डिसिजन असू शकतं फॉर एनीवन ॲज अ व्लॉगर, की येडा झाला आहेस का, मिनिमल सेटअप पाहिजे व्लॉगिंगचं आणि तू हे सगळं काय करतो आहेस. म्हणजे गिम्बल घेऊन कोण व्लॉगिंग करतं, कोणीच नाही करत. म्हणजे हे इलॉजिकल आहे. बट माझ्याकडे, मी तुम्हाला सांगतो त्याच्यामागचं माझं कारण काय. पहिले हा ह्याच्यावर माउंट करून घेतो म्हणजे तुम्हाला समजेल, स्मूथनी समजेल. ओके ओके ओके. सो वी आर रेडी विथ द गिम्बल. मी आता तुम्हाला हे दाखवतो, याचा एक्झॅक्ट सेटअप दाखवतो. हे भाई टर्न हो. हा आहे आपला सेटअप. येस. सो आपला गिम्बल रेडी झालेला आहे. सिम्पल आणि डिम्पल. थोडासा काहीतरी सीन आहे, ठीक आहे, वॉटेवर. सो असं आपण ब्लॉग करू शकतो. सो बेसिकली हा जर मी असं धरला आणि हा असा ब्लॉग केला, सो तुम्हाला त्याचा स्मूथनेस समजेल. ठीक आहे. सो आय अंडरस्टँड दिस इज अ व्हेरी हेवी सेटअप इन आउटडोर्स, की लोकांना असं होईल की मित्रा एवढा घेऊन कुठं चालला, लोक कॉन्शियस होऊ शकतात. बट ह्याला मी मल्टीपर्पज वापरणार आहे. आता मी तुम्हाला याचा एक बादशाह फीचर सांगतो. याच्यावर तुम्हाला मी तुम्हाला मॉड्यूल दाखवला, त्याला मी जर असा हात दाखवला तर डायरेक्ट तुम्हाला याचा फॉलो करू शकतो कुठेही मी गेलो तरी. बेसिकली ब्लॉग करताना हा फीचर खूप मला कामाला येणार. जेव्हा मी एकटा ब्लॉग करतो आहे, मी बॅडमिंटन खेळतो, काय खेळतो, आपल्याला मला तो ट्रॅक करू शकतो व्यवस्थितमध्ये. आणि मला फ्रेमिंगची जास्त चिंता नाही करायची. जस्ट हॅव टू डू इट. आय अंडरस्टँड की ह्या एवढं फिजिबल नाही आहे टू व्लॉग कंटिन्युअसली. म्हणजे हे मी सगळीकडे नाहीच वापरू शकणार आहे. बट 50% ऑफ द टाइम्स मी हे वापरणार आहे जेव्हा जेव्हा मला पॉसिबल आहे. कारण की माझ्यासाठी क्वालिटी खूप मॅटर करते. माझ्यासाठी क्वालिटी इज द प्रायोरिटी. ठीक आहे. सगळ्यांसाठी नाही आहे ते, ऑफकोर्स सगळ्यांसाठी नाही. आणि हे नाही, लॉजिकलच नाही माझ्या मते तरी, हे नाहीच लॉजिकल. बट मी बिंग अ फिल्ममेकर, माझ्यातला फिल्ममेकर मला मारतो, मला शिव्या घालतो की भाई नाही स्टेबल दिख रहा है, नाही अच्छा दिख रहा है. त्याच्याकरता एवढे कष्ट मी टाकू शकतो. त्याचा अजून एक फायदा आहे या गिम्बलचा, की मी कुठूनही लांबूनही रेकॉर्डिंग ऑन ऑफ करू शकतो. म्हणजे जसं की हा फायदा आहे जो ट्रॅक करतोय, तसाच हा कॅमेराला मी असं केलं, जसं आता करत नाही पण असं जर केलं तर तो रेकॉर्डिंग ऑन करू शकतो, रेकॉर्डिंग ऑफ करू शकतो. टेक्निकली आय डोंट हॅव टू कम टू कॅमेरा, रोल इट आणि मग मी स्वतःला फ्रेम करू. सो टेक्निकली हा कॅमेरा मी एकदा ठेवला की मी कुठेही जाऊन ह्याचा व्लॉग म्हणजे कुठेही करू शकतो. एकटा व्लॉग करायला मला काय बोलतात कष्ट नाही पडणार. गिवन की आत्ता सध्या जेव्हा नीना हातात असते, कुठे काय करत असतो, तेव्हा मला खूप कॅमेरा ठेवा. म्हणजे तुम्ही जर व्लॉग करायचं तुम्हाला माहिती आहे की फ्रेम्स घ्यायला, काही फ्रेम्स घ्यायला, बिल्डअपला, मॉन्टाजला, यू हॅव टू कीप द कॅमेरा, टर्न इट ऑन, देन गो बॅक, डू थिंग्स, मग जा परत कट करा, असं बरंच काय काय करावं लागतं. पण ह्याच्यामध्ये जसं बोलता बोलता ब्लॉगिंग करू शकतो. तुमच्यासाठी नवीन फ्रेम मी लगेच तयार करू शकतो जेणेकरून एकटा मी ही गोष्ट करू शकतो. दरवेळेला मला जाऊन रेकॉर्डिंग करायची गरज नाही. लांबून पण असं केलं तरी रेकॉर्डिंग, आता मी असं स्टॉप करतो रेकॉर्डिंगमध्ये. हे असं केलं मी, सॉरी असं केलं मी, तशी स्टॉप झाली रेकॉर्डिंग. ठीक आहे. सो हा विषय आहे मेन. सो हा फीचर मला बराचसा, म्हणजे हा फीचर म्हणजे मेन म्हणजे मला हा फीचर वापरायचा होता, जो जेणेकरून माझं व्लॉगिंग थोडंसं इझी होईल. असं कठीण होईल पण जिथे स्टेबिलिटीची गरज आहे तिथे हँडल्ड
पॉसिबल जिथे गिम्बल घेऊन जाणं पॉसिबल आहे तिथे मी हे वापरेन, गाडीत वापरेन, अनेक ठिकाणी वापरेन आणि त्याचा वापर कसा करायचा मला माहिती आहे. सो टेक्निकली मला त्याचं टेन्शन नाही आहे. गरज नाही आहे ब्लॉगिंगला, याची 100% गरज नाही. मी कोणालाही रेकमेंड करणार नाही प्लीज हे घ्या वगैरे, ब्लॉग बाप होईल वगैरे नाही. हे थोडंसं TDS काम आहे आणि जर तुम्ही, जसं मी आधी DOP होतो, सिनेमॅटोग्राफर होतो, मी हे खूप सांभाळलेलं आहे, गिम्बलचं खूप काम केलेलं आहे. त्याच्यामुळे मला हे इझी सेटअप करणं इझी आहे, माझ्यासाठी इझी आहे. नॉट फॉर एव्हरी वन, नॉट फॉर एव्हरी ब्लॉगर, नॉट फॉर एव्हरी कॉन्टेंट क्रिएटर. यू नीड टू हॅव कॅमेरा स्किल्स. माझ्यामध्ये ते आहेत, इनएडेंटली आहेत आणि खूप टाईमपासून मी करतो आहे. मला आवडतो कॅमेरा आणि कॅमेराचे गिअर्स. आय एम लाईक मॅड फॉर इट. तर जेव्हा मला कळलं की माझ्या व्लॉग्समध्ये शेकीनेस खूप आहे, स्मूदर फुटेज नाही, लोकांना घालण्याचा एक्सपिरियन्स होते, माझ्यातलं सिनेमॅटोग्राफर मला ओरडायला चालू करतो की भाई हे असं नाही चालणार, जे अगेन्स्ट फॉर एथिक्स, असं खूप साऱ्या गोष्टी. मी आता ह्याच्यावर खूप महिने विचार करत होतो. बट विषय असा आहे की माझ्याकडे ऑलरेडी एक गिम्बल आहे जो मी माझ्या मेन कॅमेरासाठी वापरतो. तो हेवीवाला गिम्बल आहे, म्हणजे हेवी गिम्बल पण स्वतः हेवी आणि कॅमेराज पण हेवी माउंट होतात. ह्याच्यावर पण होतात. हा थोडा मिनी आहे, छोटा आहे. मला डेली व्लॉगिंगसाठी त्याचा तो AIचा ट्रॅकर फीचर आहे जो बेसिकली बघा हे जे काम करतो मी ते काम तो करतो, हे त्याच्यामध्ये नाही आहे. सो विषय असा आहे की मला कॅमेरा गिअर्स आवडतात आणि जसं लोक बाईकवर खर्च करतात, मनसोक्त खर्च करतात, गाडीवर खर्च करतात किंवा त्यांच्या आवडत्या गोष्टींवरती खर्च करतात, तसं मी ह्या गोष्टींवरती खर्च करायला मला आवडतं. कारण की त्याने बेटरच आउटपुट निघतो, बेटरच क्वालिटी निघते. आणि आय वॉन्ट, म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की माझे व्लॉग्स खूप सिनेमॅटिक असतात है ना. म्हणजे सगळ्यांना सगळे बोलतात काय सिनेमॅटिक व्लॉग आहे, सिनेमॅटिक व्लॉग आहे. कारण मला, मी आय एम दॅट पर्सन ऑफ सिनेमा. आय लाईक शूटिंग अँड प्रॉपरली त्याला एडिट करणं, छान एक शॉर्ट फिल्मसारखं ट्रीट करणं हे मला खूप आवडतं. त्याच्याकरता हे गरजेचं होतं, म्हणून मी हे घेतलं. मी असं बोलत नाही मी फुल टाईम वापरीन, म्हणजे फुल टाईम ॲज इन ऑफकोर्स फिजिबल नाही इंडियामध्ये. तर भाई वगैरे घेऊन आलो तर लोक काय करतो आहे भाई, प्रोफेशनल कॅमेरा नॉट अलाउड असं बऱ्याच ठिकाणी होतं. बट जिथे ते शक्य मी वापरीन, जिथे ते स्मूथ आणि चांगले गोष्टी करता येतील मी वापरीन. फॉर एक्झाम्पल मी हे प्रशांतच्या जरी हातात दिलं आणि माझे एअर ट्रॅकिंग ऑन असेल, ही डझंट हॅव टू मूव्ह. हे फक्त माझ्यासोबत चालायचं, तो कॅमेरा ऑटोमॅटिकली मला ट्रॅक करणार आहे, मला फ्रेममध्ये ठेवणार आहे आणि मला सगळ्या गोष्टी करणार आहे. सो थोडे प्रोज आहेत, थोडे कॉन्स आहेत, बट हे इम्पॉर्टंट आहे. लक्षात ठेवा, मला माहिती आहे याची गरज नाही आहे, हे स्वतःलाच मी बोलतो ॲक्च्युली. बट हे मी का घेतलं आहे, टू मेक द थिंग्स बेटर, टू मेक युअर एक्सपिरियन्स बेटर आणि आपला व्लॉग बेटर. याच नोटवरती हा व्लॉग इथे संपूया. टाळा.